इतिहास विषयाचे नियम हे सामाजिक शास्त्राचे नियम आहेत. ते विज्ञानासारखे शाश्वत नसतात. इतिहास हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि त्याचे नियम हे बदलणारे असतात. आता विज्ञानाच्या बाबतीत H2O बरोबर पाणी असं म्हणता येईल. नव्हे ते आहेच. पण इतिहासामध्ये अकबराने लढाई केली आणि अकबर जिंकला हे प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही. अकबर दुसऱ्या वेळेस लढाई करायला गेला तर काय होईल? हरलेलाही असू शकतो. तसं झालेलंही आहे इतिहासामध्ये. सामाजिक शास्त्रामध्ये कसं असतं की मी एखाद्याला चापट मारली तर तो रडत बसला, हे एकदा झालं. पण मी एखाद्याला चापट मारली त्याने फिरून माझ्या कानाखाली मारली, म्हणजेच गेल्या वेळेस तो रडत बसला म्हणून यावेळेसही तो रडतच बसेल अशातला भाग नाही. आणि इतिहास म्हणजे हे असे घडले, जे जसे घडले आहे तसे व्यक्त करणं. तिथं इतिहासकार रोमॅन्टिसिझमचा वापर करू शकतो, परंतु त्या मताला तितकासा अर्थ राहत नाही. असं झालं असतं तर कसं झालं असतं, ह्या गोष्टीला इतिहासामध्ये या गोष्टीचा विचार जरी केला जात असला तरी त्याला तितकंसं महत्त्व नसतं. आजकाल नवीन जे इतिहास लेखनशास्त्रामध्ये इतिहासाला एक विज्ञानच मानलं जावं याकडेही कल इतिहासकारांचा दिसून येत आहे आणि त्याबाबत ही चर्चा सुरू आहे. पण सध्या तरी इतिहास हे एक सामाजिक शास्त्राचा घटक म्हणूनच कायम आहे. इतिहासाच्या संदर्भामध्ये सांगण्याची आवश्यकता यासाठी आहे की इतिहासावर जो व्यक्ती बोलतोय त्याची पात्रता काय हे तुम्हाला कळायला हवं. इतिहासामध्ये माझं 5 वेळेस नेट झालेलं आहे, 1 वेळेस सेट झालेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची GRF सुद्धा भेटलेली आहे आणि PhD पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत डॉक्टरेट मला अवॉर्ड होईल. तो सोबतच BEd MA इतिहासमध्येच केलेला आहे, BEd झालेला आहे. आणि इतिहास विषयातच आर्मी पब्लिक स्कूलची PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची जी पात्रता परीक्षा असते ती सुद्धा मी क्लिअर केलेली आहे. इतकं सगळं असताना आणि इतिहासामध्ये निरंतर वाचन चालू आहे, असं असताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे क्लासेस सुरू करण्याचा सेटनेटसाठी आणि स्पर्धा परीक्षा MPSC UPSC दोन्हीसाठी विचार बऱ्याच दिवसापासून मनात घोळत होता. आणि आता उन्हाळी सुट्ट्यामध्ये तो प्रत्यक्षात आणण्याचा, अगदी मेंटरशिप बॅचसारखं कमी किमतीमध्ये, अत्यंत कमी मूल्यामध्ये आपण सुरू करणार आहोत. तयारीत राहा. आपली स्पर्धा परीक्षेसाठीची हिस्ट्री सब्जेक्टची बॅच येत आहे.